स्पर्म निघतच नसेल तर काय करता येते? नवीन टेक्नॉलॉजीमुळे स्पर्म जर निघत नसेल म्हणजेच ती सीमेन अनालिसिस आपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शुक्राणू सापडतच नाहीयेत, ज्याला अझूस्पर्मिया असे म्हणले जाते. एक अझूस्पर्मियाचं कारण असतं की टेस्टिसमध्ये स्पर्म बनतच नाहीये आणि दुसरं कारण टेस्टिसमध्ये स्पर्म बनतायत पण त्यांच्या मार्गामध्ये कुठेतरी अडथळा आला असल्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही. या प्रत्येक कारणासाठी वेगवेगळी अनेक त्याच्यामागची रचनेची कारणं, त्याच्यामागे असलेले हॉर्मोनल इम्बॅलन्सेस, लाईफस्टाईल चेंजेस, जीवनशैलीतील बदल, धूम्रपान, तसेच वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या इथे काम करणं किंवा हेवी मेटलमध्ये काम करणं हे त्याला कारणीभूत असतं. जर दुसऱ्या पद्धतीचा अझूस्पर्मिया असेल, म्हणजे ज्याला आम्ही अडथळ्यामुळे झालेला अझूस्पर्मिया किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह अझूस्पर्मिया म्हणतो, तर त्या केसेसमध्ये टेस्टिसमध्ये स्पर्मची संख्या ही भरपूर असते पण ते काही कारणांमुळे अडथळा आल्यामुळे, जसे की काही वेळेला ऑपरेशन झालेले असतात लहानपणी, काही वेळेला मार लागलेला असतो, त्यामुळे टेस्टिसमधनं स्पर्म बाहेर यायचा जो काही मार्ग असतो तो डॅमेज झालेला असल्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही. अशा वेळेला आपल्याकडे आता नवीन पद्धतीनुसार टेसा किंवा पेसा किंवा टेसे या पद्धतीनुसार आपण जे काही स्पर्म त्याच्यातनं मिळत आहेत हे आपण प्रिझर्व करू शकतो. सध्याच्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीनुसार टेस्टिसमधनं एक स्पर्म जरी आपल्याला मिळाला तरी आपण प्रेग्नन्सी ही देऊ शकतो.